तर बाबांनो, गुजरातचा माल फिक्स झाला होता. कोइंबतूरमधनं मशिनरी होत्या, न्यायच्या होत्या गुजरातला. मग काय इथं ऊन असं होतं की टकोऱ्याची केस पेकत होती, त्याच्या आईला झिटच येत होती. मग काय ह्या गाड्या बिड्या लागल्या होत्या बघा, त्यासाठीच लागल्या होत्या सोडा, त्यात काही विषय नाही. पण काय पण म्हणा, इकडं तमिळनाडूला लय ऊन आहे बघा. काय पण म्हणा, बसून बसून अंग आंबलं, त्याच्या आईला सुट्टीच होईना. मग काय या कंपनीच्या आत गेलो तर तुम्ही बघू शकता, या कंपन्याच्या मिशन्या आहेत ना, प्लॅस्टिकचं डबं बिबं, तेलाचं डबं, मिठाचं डबं, चटणीचं डबं तयार करते ती. म्हणजे डबं तयार करते थोडक्यात. लय भारी आहे. जवळजवळ 5-5.5-6 टनाची मिशन आहे एक. मग काय हौदाव चोडलो होतो. आपल्या गाडीत मशीन ठेवली की ही ऑटोमॅटिकची वरचं हे आहे बघा, मशीन ठेवायचं, जड वस्तू ठेवायच्या गाडीत, यांचं ही सिस्टीमच आहे तशी. मग काय मशीन ठेवली गाडीत, त्याच्या आईला झेटच आली. पाक घाम भीम आला. वरनं ताडपत्री हातरली, मस्तपैकी कागद त्यांनी पिवळा बांधला. आता वरनं ताडपत्री हातराची होती म्हणून वर गेलो होतो. त्याच्या आईला त्याच्या उकडायचं लागलं धुरळाचं, काय पण म्हणा. मग काय ताडपत्री बांधायला बाहेर गेलो, गाडी बाहेर घेतली. ताडपत्री बांधतानाच नजर गेली एका लाईटीकडे, तिथं पोरं क्रिकेट खेळत होती. क्रिकेट खेळताना आमच्या आणख्याची आठवण झाली. म्हणलं जाऊन खेळत होतं क्रिकेट यात. मग काय पुढं स्प्राईट प्यायला गेलो. हे बाबाजी यांना स्प्राईट दिलं, कारण की यांनी ताडपत्री बांधायला मदत केली. जर इथून पुढचा ब्लॉग बघत राहा, मज्जा येणार आहे, प्रवासाचा आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अनुराग ब्लॉग व्हिडिओ हसण्यात येईल 100%.